नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्याला अत्यंत सोपा आणि एकदम साधा असा उपाय करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या घरातील जी लक्ष्मी टिकत नाही ती लक्ष्मी स्थिर राहणार आहे. आजारपण वाढत असेल तर ते आजारपण कमी होणार आहे. म्हणजे आजारपणाला तुमच्या घरामध्ये थारा राहणार नाही. गुरुवार आणि संकष्ट चतुर्थी आणि तीही एक संकष्ट चतुर्थी म्हणजे कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी गुरुवारी आल्यामुळे हा खूप मोठा योगायोग आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत. संकष्ट चतुर्थीला आपण सगळेजण म्हणजे बरेच जण भारताबाहेर म्हणजे बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पाची उपासना पूजा अर्चा केली जाते. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, विघ्न हरणारा देव किंवा संकटमोचन असे त्यांचे नावे पण बरेच आहेत आणि त्या नावाप्रमाणे गणपती बाप्पा आपल्यावरील जे विघ्न आहे ते विघ्न हरत असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला उद्या गणपतीच्या पुढे एक सुपारीचा उपाय करायचा आहे आणि तो उपाय कसा करायचा, कशासाठी करायचा, नंतर त्या सुपारीचं काय करायचं ते आपण बघणार आहोत. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि गुरुवार आहे. तर गुरुवारी मग 30 तारीख आहे शेवटची आणि हा आहे कार्तिक महिना चालू. तर ही खूप मोठी संधी आपल्याला चालून आलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 30 तारखेला सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपली जी कामे आहेत घरातील ती सगळी कामे उरकून घ्यायची आहेत, आंघोळ करायची आहे आणि थोडंसं हळद मिश्रित पाणी आपल्याला आपल्या दारामध्ये शिंपडायचं आहे. त्याच्यानंतर जो उंबरा आहे तो उंबरा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे. दारावर एक हळदीचं किंवा हळद आणि कुंकू गुलाबजल मिक्स करून एक स्वस्तिक आपल्याला दर गुरुवारी काढायचं आहे किंवा दर संकष्ट चतुर्थीला हे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रांगोळी, छानशी रांगोळी छोटी मोठी किंवा साधं जरी एक स्वस्तिक जरी काढलं तरी चालतं, ते स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे आणि आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर दिवा लावून उंबऱ्याची आपल्याला हळदी कुंकू वाहून धूपदीप ओवाळून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे, अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि परत आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा केल्यानंतर आपण मनोभावेच आपण देवपूजा करून हळदी कुंकू फुले धूपदीप नैवेद्य आरती सगळं करायचं आहे आणि मग आपल्याला दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करायचा आहे. दिवसभर म्हणल्यापेक्षा आपण संध्याकाळी ज्यावेळेस गणपतीची पूजा करतो त्यावेळेस आपण जर हा उपाय केला तर खूपच चांगला आहे. तर ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाची पूजा करतो संध्याकाळी गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. त्यांना म्हणजे थोडीशी पाट एखादा मांडायचा आहे. पाटावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यावरती थोडासा अक्षता टाकून आपल्याला आपल्या गणपतीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. त्यांना लाल जास्वंद दुर्वा व्हायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे किंवा संकटनाशक हे 3 वेळेस म्हणायचं आहे. हे आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळं भेटेल. जर आपल्याला हे तुमच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही मोबाईलला सुद्धा लावून देऊ शकता आणि ऐकू शकता. तर आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस आपण गणपतीची पूजा करतो त्यावेळेस गणपतीला आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचं आहे किंवा तामणात घ्यायचं आहे. 11 वेळेस आपल्याला त्यांना पाणी आणि दूध घालून त्यांचा अभिषेक करायचा आहे. नंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण पाट आणि वस्त्र अंथरलं आहे त्या पाटावर थोडीशी अक्षता टाकून त्याच्यावरती गणपतीची स्थापना करायची आहे. लाल फूल व्हायचं आहे, दुर्वा व्हायचे आहेत आणि आपल्याला धूपदीप ओवाळायचं आहे आणि आपल्याला उकडीचे म्हणजे जे तुम्हाला शक्य असतील त्या मोदकाचाच आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 विड्याची पानं लागणार आहेत आणि एक सुपारी लागणार आहे. सुपारी घरातली वापरलेली घ्यायची नाही. तर तुम्हाला एक सुपारी दुकानातून चांगली नवी घ्यायची आहे. किडलेली खराब झालेली कुठं टवका निघालेल्या ती सुपारी आपल्याला घ्यायची नाही. त्याच्यानंतर ती सुपारीसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पाच्या पुढं थोडीशी जागा करून त्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत
आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणपतीलासुद्धा 11 वेळेस दुधाने 11 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर सुपारीलासुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसायचं आहे आणि ज्या अक्षदा तुम्ही ठेवला आहेत त्या अक्षदाच्या ठिकाणी किंवा अक्षदा नाही ठेवल्या तरी चालतील 2 विड्याची पाने तुम्हाला मांडायची आहेत आणि विड्याच्या पानावरती तुम्हाला सुपारी मांडायची आहे. तिची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. धूप दीप ओवाळायचा आहे. लाल फूल असेल तर लाल फूल व्हायचं असेल, नसेल जे तुमच्याकडं शक्य असेल ते तुम्ही फूल व्हायचं आहे. आणि सुपारीची सुद्धा अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. तर ही गुरुवारी आपल्याला ही पूजा आपण करतो ते आपल्या घरावरील संकट हारण्यासाठी, आपल्या घरातील जे अडचणी आर्थिक अडचणी आहेत त्या आर्थिक अडचणी घालवण्यासाठी या गुरुवार असल्यामुळं आपल्याला गणपतीची श्री स्वामी समर्थाची याच्यावर आपल्याला कृपा होणार आहे. आणि ही सुपारी अशा प्रकारे आपण पूजा केल्यामुळे आपल्या घरातील जी आर्थिक अडचण आहे ती सगळी आपली संपणार आहे. घरात आपल्या रोगराईला थारा राहणार नाही. घरामधील निगेटिव्ह ऊर्जा, वाईट शक्ती जी बी काही असेल ती तुमची जाणार आहे आणि लक्ष्मीला कायमचा स्थान देण्यासाठी, लक्ष्मी आपल्या घरात कायम वास करण्यासाठी ही सुपारी तुम्हाला मदत करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला ही सुपारीची पूजा करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी विड्याच्याच पानावर आपल्याला सुपारी मांडायची आहे, लक्षात ठेवा. आणि सुपारी नवीनच घेऊन या. सुपारी घरातील असली तर नका, घरात आपल्याला नवीन सुपारी आणायची आहे. आणि सगळे अशा प्रकारे पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी 1 लवंगाची पुडी आणि 1 विलायचीची पुडी दुकानातून नवीन घेऊन यायची आहे. घरामध्ये जर न वापरलेले असेल तर चालते. दुसऱ्या दिवशी आपल्याला थोडासा म्हणजे 1 तळहाता एवढा लाल चौकोनी कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये 1 लवंग, 1 विलायची आणि 1 ही सुपारी आपण जी पूजा केलेली आहे ती सुपारी त्या लाल कपड्यामध्ये घालायची आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे त्याच्यावर, म्हणजे हे 5 वस्तू होतात. आणि ही छोटीशी पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवायची आहे. किंवा आपल्या मिस्टरांच्या पाकीट जर मोठा असेल, एवढी पोटली जर बसत असेल तर त्यांच्या पाकिटामध्ये आपल्याला ही तयार केलेली पोटली ठेवायचं आहे. त्यांच्याजवळ जर पोटली असेल तर त्यांना कुठून ना कुठून पैसे येण्याचे जे मार्ग असतात ते मोकळे होतात आणि त्यांचा खिसा पॉकेट कायम भरलेला असतं. त्यांचा खिसा कायम भरलेला असलं की आपल्या घरामध्ये आनंद वातावरण असतं. कशालाही कुठलीही कशाचीही कमी आपल्याला पडणार नाही. तर आपल्याला ज्या ठिकाणी हे ठेवायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. आणि नंतर ही सुपारी तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवाल तर तुम्हाला ही 1 वर्षभर म्हणजे पुढच्या कार्तिक संकष्टी चतुर्थीपर्यंत ही ठेवायची आहे. म्हणजे दर संकष्ट चतुर्थीला काढायचं, त्याला देवाऱ्यावरती ठेवायची ती पोटली आणि फक्त अगरबत्ती ओवाळायची आणि ते आपल्या गणपती बाप्पाच्या समोर ही सुपारी अशीच ठेवायची, म्हणजे ही पोटली. आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी ती पोटली आपल्या पर्समध्ये, म्हणजे दरवेळेस जी गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत त्या सुपारीला लागणार आहेत आणि ती सुपारी आपलं खूप मोठं असं काम करणार आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे हा सोपा आणि छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. परत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.